गोवा लेजिस्लेचर सेक्रेटेरिएट आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीकडनं आपल्या सगळ्यांचं या कार्यक्रमात स्वागत आहे. We will start the proceedings of the program with the national anthem. So I request everyone to stand up for the national anthem. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा. जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. धन्यवाद. आपण आता दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करू. मी मंचावरील सगळ्या मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी खाली उतरून दीप प्रज्वलन करा. मासे वाटले नाही फ्लॅश येतात पुरा. थँक्यू. मासे वाटले ना सर. सर फ्लॅश आहे का सर? बाहेर सोडतो झाले माझे काम. मी परत एकदा देवेंद्र पै, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि गोवा लेजिस्लेचर सेक्रेटेरिएट कडनं आपलं सगळ्यांचं या कार्यक्रमात स्वागत करतो. मी गोवा असेंब्लीचे माननीय स्पीकर रमेशजींना विनंती करतो की त्यांनी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल श्री राजेंद्र आर्लेकरजींचं या कार्यक्रमात स्वागत करावे. पुष्पगुच्छ आणि छोटी भेट वस्तू देऊ. I would now request the Honorable Speaker to felicitate the Chief Minister of Goa, Dr. Pramod Sawant. I would request the Honorable Speaker to felicitate Honorable Leader of Opposition, Shri Michael Lobo. So, without much ado, I would now request the Honorable Speaker to come up and present his welcome address to all of us. Honorable Speaker, sir. गुड मॉर्निंग. गोवा विधानसभा आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्या मदतीनं
आज गोय विधानसभेच्या सगळ्या वांगड्याचे प्रशिक्षण शिबीर हांगा आयोजीत जाता। आजच्या समारंभाक आमचे मदीं उपस्थित आसात हिमाचल प्रदेशाचे गव्हर्नर राजेंद्र भाई आर्लेकर, गोवा राज्याचे मुख्यमंत्री माननीय डॉक्टर प्रमोद सावंत, विधानसभा कामकाज मंत्री आणि पीडब्ल्यू मिनिस्टर दिनेश काब्राल, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संचालक रवींद्र साठे, मंचार उपस्थित आशिल्ले आमचे लेजिस्लेटिव्ह सेक्रेटरी नम्रता उर्मन, हांगा उपस्थित आशिल्ले सन्माननीय मंत्री सुनील ढवळीकर, तसेच मंत्री सन्माननीय आमचे सुभाष शिरोडकर, आमचे मित्र मंत्री सुभाष फळदेसाय, बाकीचे आमदार भावांनो भयणांनो, आज माझे आशिल्ले सगळे मान्यवर म्हणजे आज मुद्दम आमकां ह्या कार्यक्रमाक विशेष करून मार्गदर्शन करपाक आयिल्ले आमचे एक प्रेरणास्थान हिमाचल प्रदेशाचे गव्हर्नर आणि आमकां सदांच मार्गदर्शन केल्ले आसा तांच्या वेळाचेर हांव स्वागत करता। तशेंच गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांचे हांव ह्या वेळाचेर स्वागत करता। तशेंच विधिमंडळ कामकाज मंत्री दिनेश काब्राल हांचेंय स्वागत करता। मागील प्रवृत्तीचे संचालक रवींद्र साठे हांचेंय स्वागत करता। आज हांगा जे उपस्थित आशिल्ले आमदार मंत्री हांचे विशेष करून सगळ्यांचे स्वागत करता खूप आनंद जाता, कारण आम्ही भोजन कार्यक्रम दवरता आसतना सगळ्या आमदारांनी जो वेळ काढून आपल्या सगळ्या कामांतल्यान वेळ काढून तुम्ही विशेष करून हांगा आयले म्हणून तुमच्या सगळ्यांचे ह्या वेळाचेर हांव आभार व्यक्त करता। एकोणतीस मार्च या दिसाक तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यान गोवा विधानसभेचा सभापती म्हणून जे ताबो तुम्ही सगळ्यांनी म्हजे कडेन दिलो आणि दित असताना आणि त्यानंतर एक मोठी जबाबदारीची जाणीव त्या वेळाचेर म्हाका आयली आणि तसा ह्या सभागृहाचो एक सदस्य म्हणून फाटली 12 वर्सां हांव आमदार आसतना आणि या सगळ्या गोष्टीचो एक विचार करत असताना की गोंय विधानसभेचे कामकाज हे कामकाज आम्ही सगळेजण लोकशाहीक मानणारे आसा, आमच्या संविधानाक आम्ही मानणारे आसात। त्यामुळे गोंयच्या विकासाकडे आम्ही पुढे उदरगतीची पावलं मारत असताना की आमच्या संविधानाचो आधार घेऊन विधानसभेचे कामकाज योग्य बरे तरेन चलचे आणि विधानसभेच्या माध्यमातून जे जे गोंयचे प्रश्न मांडून की गोंयच्या उदरगतीक एक पावल फुडें मारचें अशा तरेचो एक अपेक्षा तुम्ही सगळ्यांनी म्हाजे कडेन दवरली आणि ती अपेक्षा फुडें व्हरता आसतनाच ह्या फावट विधानसभेक जवळजवळ 19 आमदार जे नवीन आमदार आयिल्ले आसा आणि बरेचशेच ज्या विधानसभेचे सदस्य आसात ते खूप अनुभवी आसात। मग एक तर नवीन आमदार हे की सामाजिक क्षेत्रातून आपल्या त्या वेळाचेर आपल्या आपल्या भागात अनेक प्रकारचे काम करतात आणि त्याच्या आधाराचेर तांकां लोकमत दिले आणि त्या आधाराचेर ते निवडून आयिल्ले आसात आणि प्रत्यक्षात फिल्डार काम करप आणि विधानसभेत काम करप हो एक खूप फरक असता। जरी तो निवडून जरी आयलो विधानसभेच्या कामकाजा संदर्भात ताका ज्ञान नासता, अनुभव नासता आणि त्यामुळे तो सुरुवातीक येत असताना थोडोसो गोंधळटा आणि त्यामुळे आम्ही ठरयलें की असे जे नवीन आमदार आयिल्ले आसा तांकां योग्य तरेचे आमच्या विधानसभेचे कामकाजा संदर्भातले पूर्ण ज्ञान तांकां आसपाक जाय आणि जेणे करून
जे ग्राउंड लेवलचे ज्यो अपेक्षा लोकांची आसा, मतदारांची अपेक्षा असतात, गोंयच्या लोकांची अपेक्षा असतात आणि विकासा संदर्भात तांणी स्वताक ज्यो केल्ल्यो कल्पना आसा त्यो फुडें व्हरपा खातीर तांकां योग्य तरेचें मार्गदर्शन मेळपाक जाय अशा तरेचो विचार करून आमी ठरयलें की सगळ्या आमदारांक हांगा 1 दीस 2 दिसाचें जे मान्यवर आसा ज्या वेगवेगळ्या क्षेत्रांतले ताच्या माध्यमांतल्यान तांकां प्रशिक्षीत करपाची आवश्यकता आसा आणि ही गोष्ट जे नवीन आमदार आशिल्ले तांणी तो प्रस्ताव आमच्या समोर दवरलो की अशा तरेच्यो अनेक गजाली की थोडोसो उशीर जरी जालो आमी सुरवातीक प्रश्न घालपाच्या संदर्भात बरे 15 दिसाचे पयलें काम सुरू जालें प्रत्यक्षान. त्यामुळे अन्य काय अडचणीमुळे हो प्रशिक्षण शिबीर घेवपाक थोडोसो उशीर जालो पण तरी सुद्दां आमी सगळ्या आमदारांक प्रत्यक्षांत आपोवन की विधानसभेत कशा तरेचे प्रश्न घालपाक येता ताच्या सेक्रेटरीन बाकी सुद्दां हाच्या माध्यमांतल्यान तांकां प्रशिक्षीत केल्लें आसा. पण आजच्या शिबिरांतल्यान ओवरऑल जे आसा न्ही आमी हे सगळ्या प्रकारचे कामाचे की तांकां ज्ञान आसचें आणि सगळ्या प्रकारचे अनुभव तांकां येवचे आणि त्याच बरोबर जे सिनियर सभासद जे आसात सभागृहाचे की तांच्या माध्यमांतल्यान तांकां इंटरेक्शन जातलें ताच्या माध्यमांतल्यान तांकां कांय गजाली कळच्यो असो एक व्यापक विचार करून आमी प्रशिक्षणाचो आजचो वर्ग आमी दवरलो आसा. म्हाका सांगपाक आनंद जाता की आमी सगळे जाण खूब कठीण परिस्थितींतल्यान सामाजीक क्षेत्रांत वेगवेगळ्याचे काम आमी करत आसा. मतदारांच्यो कार्यकर्त्यांच्यो खूब मोठ्यो अपेक्षा ज्यो आसा आणि तशेंच गोंयच्या लोकांची अपेक्षा आमच्या सगळ्यांची आसा. त्यामुळे ह्या प्रशिक्षण शिबिराचो आमी विचार करत आसा की फुडल्या काळात आज जशें आमचे गोंयचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत जे आत्मनिर्भर गोंय स्वयंपूर्ण गोंय अशा तरेचो एक उलो आमकां सगळ्यांक मारता, आमच्या देशाचे पंतप्रधान आमकां उलो मारता. त्यामुळे जर आत्मनिर्भर जातो स्वयंपूर्ण जातलें जाल्यार आमकां एक सकारात्मक दृष्टिकोनांतल्यान आमी सगळ्यांनी वचचें पडटलें. एक विधायक गोष्टीचें चिंतन करून वचचें पडटलें आणि हे करता आसतना हांगा सरकारी पक्षांतले की विरोधी पक्षांतले विरोधी पक्षांच्या लोकांनी सुद्दां जसं सकारात्मक दृष्टिकोन विचार केलो कन्स्ट्रक्टिव्ह अपोजिशन आसत जर जायत न्ही जाल्यार गोंयचे फुडार जो आसा न्ही फुडें व्हरपा खातीर आमकां सगळ्यांक ताची खूब मदत जावपाक शकता. आणि त्या अशा सगळ्या गोष्टींचें चिंतन करून की आजच्या ह्या प्रशिक्षण शिबिराचो विचार करता आसतना ज्या वेळाचेर म्हजेर जेन्ना सभापती ताप आयलो त्या वेळाचेर म्हज्या विचार करता आसतना अनेक वेळाचेर हांवें विचार व्यक्त केल्ले आसा की सभापती हो केवळ सभागृहाचे कामकाज जे चलता म्हणजे साधारणशे 40-45 दीस चलू शकता किंवा 30-35 दीस चलू शकता म्हणजे सभापतीचो रोल 35 दिसां खातीरच घातले असो प्रश्न येतालो की हांवें म्हाका म्हज्या दृश्टिकोनांतल्यान तो सभापती पदाचो रोल फक्त केवळ 35 दिसांत नासून जर 365 दीस म्हणजे सभागृहाचे जे सदस्य आसात तांकां मदत करपाची भूमिका आसा ती आसपाक जाय आणि ती सामाजिक प्रकारची किंवा अन्य प्रकारचे प्रशिक्षण दिवपाच्या दृष्टिकोनांतल्यान की आपल्या सभागृहांत आयिल्लो प्रत्येक जण जो आसा सभासद आसा ताका कशा तरेन गोंयच्या विकासा खातीर तो एक व्यापक दृष्टिकोनान विचार करतलो अशा तरेच्या गोष्टीचो एक सकारात्मक विचार करपाचो दृष्टिकोन की आमकां कायम स्वरुपी आमी सगळ्या सभासदांक घेवपाची आवश्यकता आसा. आणि त्यामुळेच म्हाका दिसता की आमी सगळ्या सभागृहाच्या सदस्यांनी गोंयच्या विकासा खातीर गोंयच्या सर्वांगीण ज्यो अन्य गजाली चल्ल्यो आसात त्या संदर्भात व्यापक दृष्टिकोन करून की म्हाका दिसता की आज आनी फाल्यां जे प्रशिक्षण जातलें वेगवेगळ्या सगळ्या प्रकारचे आमी जे प्रशिक्षक वेगवेगळ्या पद्धतीने आपयल्ले आसात. आज थोडंसं म्हाका एक दुःख दिसता की काल पयर हांवें कांय पेपरांनी बातम्यो वाचल्यो की ह्या प्रशिक्षण शिबिरांत कांय जाणांनी आक्षेप घेतलो आणि खरें म्हळ्यार ह्या विशया संदर्भात ते विरोधी पक्षाचे नेते मायकल लोबो हांचे कडेन हांव प्रश्न उलयलो, सिनियर सभागृहाचे सदस्य म्हणून दिगंबर कामत हांचे कडेन हांव उलयलो की हांगा मार्गी प्रबोधिनीची संस्था आसा, रामभाऊ मार्गी प्रबोधिनीची संस्था आसा आणि ह्या संस्थेचे गेली कितलीशींच वर्सां म्हजो संबंध आसा आणि त्यामुळे तांचें काम म्हाका खबर आसा. आणि त्या दृष्टिकोनांतल्यान ही अशा तरेची संस्था केवळ आमच्या देशांत न्ही
सबंध एशियातली अशा तऱ्हेची एक उत्कृष्ट प्रकारची संस्था आसा किंवा राजकीयनी सगळ्या प्रकारच्या लोकांना प्रशिक्षित करणारे अशा तऱ्हेचे तज्ञ लोक ते या प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रोवाइड करतात आणि त्याचे नामना जे आसा न्ही सबंध देशभर आणि एशिया खंडात या संस्थेची नामना आसात. म्हणजे आम्ही सिलेक्ट करता आसतना की अशा या संस्थेचे ज्या संस्थेत खूप मोठो अनुभव आसा आणि त्या संस्थेच्या माध्यमांतल्यान आम्ही प्रशिक्षण दिवपाक शकले. आम्ही हाज्याय फुडें वचून जे आसा म्हाका दिसतालें आमचे PS आसतले OSC आसतले तांकांय खऱ्या अर्थान आमी ट्रेनिंग दिवपाची आवश्यकता अशा ह्या गोष्टींचा आमी विचार करता आणि त्यामुळे ही संस्था आम्ही सिलेक्ट केली आणि त्यामुळे केवळ आमच्या भारतीय जनता पार्टीचे निगडीत अशांचो अर्थ नाही की ही संस्था खरेंच हांगा वेगळ्या लोकांच्या म्हणजे खंयच्या इरिस्पेक्टिव्ह भारतीय जनता पार्टीचेच नाही बाकी सगळ्या प्रकारच्या लोकांना हांगा ट्रेनिंग दियत आसता आणि त्यामुळे ही ज्या संस्थेचो संबंध आसा की अशा प्रकारचे सामाजिक कार्यकर्ते किंवा देशभरांतल्या विकासाकडे या संस्थेचो संबंध आसा. त्यामुळे म्हाका दिसता की विरोधी पक्षांतले जे सभासद आसात तेच तुलनेत नवीन सभासद आसात. खरें म्हणजे आज संदीचो या प्रशिक्षणाचो फायदो आसा तो सगळ्यांनी आमी घेवपाक जाय आशिल्ले पूण केन्ना कांय गजाली कांय जे लोक आसात तांकां मिसगायड करत तांकां फटकडेत पडटा. हांव म्हणटा की सभापती म्हणून हांव विचार करता आसतना की सभागृहांत ते 40 सभासद जे आसा म्हजे आसा आनी तांकां योग्य तरेचें ते प्रशिक्षण मेळचें आणि गोंयच्या विकासाच्या दृष्टिकोनांतल्यान एक सकारात्मक दृष्टिकोनांतल्यान आमी फुडें वचचें हो दृष्टिकोन आमी घेवन वता की बाकी दिसा फुडल्या काळांत आमी तांकां हे आमचे सभासद आसा तांकांय समजून सांगपाची आवश्यकता आसा. वेगवेगळ्या प्रकारची ट्रेनिंग जातली. त्यामुळे आजच्या वेळाचेर तुमच्या सगळ्यांचें स्वागत करता आसतना की ह्या हाजी संकल्पना सांगता आसतना खूप आनंद जाता. तुम्ही सगळ्यांनी इतले आपले सगळो बहुमूल्य वेळ आसा न्ही तो या प्रशिक्षण शिबिरा खातीर दिवन की म्हाका दिसता जे सिनियर लोक आसात तांणी इंटरेक्शन जातलें ताच्या माध्यमांतल्यान ज्युनियर लोकांकय ताजो फायदो खूप बऱ्यापैकी मेळूं शकता की वेगवेगळ्या सत्राच्या माध्यमांतल्यान तुम्ही सगळ्यांचो पूर्ण ताजो आस्वाद घेवचो. परत एकदा तुमच्या सगळ्यांचे या वेळाचेर स्वागत करून या वेळार माझे 2 शब्द ते बरे. धन्यवाद ऑनरेबल स्पीकर. I would like to invite the Honorable Chief Minister of Goa, Dr. Pramod Sawant, to address all of you. Dr. Pramod Sawant. Goa Legislative Assembly, the Rambho Margi Prabodhini training program for the MLA, not only for the new MLA but for all MLAs. सगळ्या MLAs खातीर ट्रेनिंग ऑर्गनायज केल्या. आयच्या सुवाळ्याचे आमचे गेस्ट आसात हिमाचल प्रदेशचे गव्हर्नर, आमच्या राज्याचे एक्स स्पीकर श्री राजेंद्र आर्लेकर, गोंय राज्याच्या विधानसभेचे सभापती श्री रमेश तवडकर, आमचे लेजिस्लेटिव्ह मिनिस्टर बाप्पा निलेश काब्राल, सेक्रेटरी फॉर द लेजिस्लेचर नम्रता उर्फ, सगळे सिनियर. सुरुवात करता असताना फक्त सभापती थोडीशी खंत व्यक्त केली की थोडे जाण आमदार येवंक ना. म्हाका दिसता कदाचित दनपारा उपरांत बी येत थोडेशे उसरा येता. बट खरें म्हणजे ही ऑपॉर्च्युनिटी खंयच्याच आमदारान सोडपाक जायना अशें म्हाका जाल्यार दिसता. नॉट ओन्ली द आमदार बट आमदारान हाच्या बरोबर आपलो पर्सनल सेक्रेटरी आसत जाल्यार ह्या ट्रेनिंगाक त्यांनी ताकाय बसोवचो हाची गरज आसा. एकदा आमी जितके लक्ष दिवन आयकना एकदा ते लक्ष दिवन आयकता आनी ताजो फायदो आमकां सगळ्या जाणांक जाता. म्हाका दिसता आयच्या ट्रेनिंगाक तुमच्या सगळ्यांचे स्वागत करता आसतना प्रामुख्यान सगळ्यात पयली हांव स्पिकराचें अभिनंदन करता की तांच्यांनी ही ट्रेनिंग ऑर्गनायज केली. हांव आमदार 2012 जालो. म्हाज्या बरोबर रोहन आसतलो, सुभाष आसतलो, गणेश गांवकार आसतलो, हे माझ्या बरोबरच विधानसभेत पावले आणि ताज्या उपरांत मागीर जोशू आणि बाकीचे आता फ्रेशली पावले. खरें म्हणल्यार ह्या ट्रेनिंगाचो फायदो हो खूप मोठ्या प्रमाणात जावपाक शकता. कारण आमी रूल ऑफ द प्रोसिजर अँड कंडक्ट ऑफ द बिझनेस खूप कमी जाण वाचूंक वयता. म्हाका दिसता म्हणजे फ्रॉम द डे वन आमदार जाल्या उपरांत द रूल ऑफ द प्रोसिजर ऑफ द कंडक्ट ऑफ द बिझनेस ही भगवद्गीता आसा
आपल्याक जर सक्सेसफुल आमदार म्हणून जर काम करतलो आसत जाल्यार ताचो पुरेपूर उपयोग आपल्याक करपाक जाय. ती भगवद्गीता आपण समजून घेवपाक जाय आणि त्याच रुला प्रमाणे आपण फुडें वचपाचो प्रयत्न करपाक जाय. जाल्यार आमी एक बरो आमदार, स्टुडियस आमदार जेका आमी म्हणटा, तो व्यवस्थितरित्या मांडपाक शकता, एक्सप्रेस करपाक शकता आणि डिबेट डिस्कशनान पार्टिसिपेट जावपाक शकता, हे करपाक शकता. बरेचशे फावटी म्हणजे रमेश तवडकर हांणी सांगले त्या प्रमाणे नो डाऊट आमकां लोकमत आसा म्हणून तर आमकां लोक निवडून दिता. आमी फिल्डा वयलें काम खूब बऱ्या पद्दतीन करूं शकता, कारण आमी तेच काम करीत आयिल्ले आसा. रस्ते कर, गटाराक कर, हेका घेवन मुख्यमंत्र्या कडेन चल, तेका घेवन मंत्र्या कडेन चल, हेका घेवन ऑफिसान चल आणि आंदोलन कर. हेच काम आमी सगळे करीत आयिल्ले आसा. ऑफकोर्स हांवूय बी तेच करीत आयिल्लो आसा. बट विधानसभेत पावल्या उपरांत म्हणजे विधानसभेचो जर आमी रुल्स आणि प्रोसिजर जर समजूनच घेयना आसत जाल्यार आमी आमदार म्हणून आमकां बरो आमदार म्हणून साबीत करून घेवपाक शकचे ना. त्या खातीर एक जर बरो आमदार म्हणून जर साबीत करून घेतले आसत जाल्यार म्हाका दिसता रुल्स आणि रेग्युलेशन सगळे समजूनय घेवचे पडटले. आणि ताका लागून हांव तशें म्हणटलो की विशेष करून सांगता आसतना अंडर रूल 35 स्टार क्वेश्चन्स आसतलो, अनस्टार क्वेश्चन्स आसतलो. रूल 37च्या अंतर्गत म्हणजे which question should be the admissible questions or not admissible questions. For the rule 61 हाफ एन अवर डिस्कशन्स म्हणजे खंयच्या मॅटराचेर आपले हाफ एन अवर डिस्कशन आपण मागू शकतलो. ओके, त्याच प्रमाणे आमी म्हणटले की रूल 63 कॉलिंग अटेन्शन. वीज इज द कॉलिंग अटेन्शन, जेका आमी अर्जंटली कॉल करपाक शकतले, हावजाचे लक्ष वेधून घेवपाक शकतले, स्पिकराचे लक्ष वेधून घेवपाक शकतले, मिनिस्टराचे लक्ष वेधून घेवपाक आपण आन्सर काडपाक म्हणजे आपल्याक जाय जी गजाल अर्जंटली इम्पॉर्टंट आसा ती करून घेवपाक शकतले. इट इज नोटीस टू द रिजोल्युशन ऑफ द प्रायव्हेट मेंबर्स. आमी आतां प्रायव्हेट मेंबर्स बील जो आमकां फक्त फ्रायडे प्रायव्हेट मेंबर डे म्हणून आमी करता, त्या दिसा जर ती आमी ऑपॉर्च्युनिटी चुकयली जर आसत जाल्यार इवन दो इन द रुलींग आनी अपोजिशन्स दोनूय आमदारांक आपलें काम करून घेवपा खातीर म्हाका दिसता ह्या रुल्सांचो जर आमी सगळ्या रितीन बऱ्या पद्दतीन यूज करपाक शकलो आसत जाल्यार आमी खूब बऱ्या पद्दतीन आमी हेजो यूज करपाक शकतले. एक्चुअली हे सगळे टूल्स वापरून इट इज फॉर द बरी डेमोक्रेसी ही फुडें वचपा खातीर असेंब्ली हाऊसाचो खूब बऱ्या पद्दतीन उपयोग आमी सगळे जाण खूब बऱ्या पद्दतीन करूं शकता. कंस्ट्रक्टिव्ह ऑपोजिशन शूड ऑल्सो बी देयर फॉर द गुड रुलींग. सरकार खूब बरें चलपा खातीर कंस्ट्रक्टिव्ह ऑपोजिशन आसप हे तितकेच गरजेचें आसा. आनी जर कंस्ट्रक्टिव्ह ऑपोजिशन्स नासले जाल्यार एकदां म्हणजे सरकार चलता आसतना ज्यो चुको जाता त्यो ऑपोजिशनांनी दाखोवन दिवप ही काळाची गरज आसा. आज हांव रुलिंगान आसा हाजो अर्थ म्हाका जाय तें हांव करतलो न्ही. इट इज अंडर द रुल्स अँड प्रोसिजर्स. इट शूड बी. खंयचीच गजाल ही रुल्स आनी प्रोसिजराच्या भायर वचून उपयोग ना. संविधानान घालून दिल्ल्या घटनेच्या भायर वचून उपयोग ना. इट शूड बी द लेजिस्लेचर प्रोसिजर्स शूड फॉलो आणि टाइम टू टाइम ते फॉलोय जावपाक जाय. इन केस ते जायना आसत सामान्य मनीस आमकां विचारच्या पयलीं ते अपोजिशन्स खूब बऱ्या पद्दतीन विचारपाक शकता. दॅट्स वाय द प्लॅटफॉर्म इज एन असेंब्ली. आमी तेच म्हणटा सामान्य मनीस येतलो खंय तरी पेपरार उलयतलो, अपोजिशनाक बातमी घेतलो आनी तो वयतलो. बट अकॉर्डिंग टू द रुल्स आनी प्रोसिजर्स बाबा दीज रुल्स ह्या रुल्साच्या हेच्यानुसार म्हणजे तुमची प्रोसिजर चुकलेली आसा हे सांगपा खातीर खरे टूल्स जे आसा ते आमकां असेंब्लीचो प्लॅटफॉर्म हो वापरपाची गरज आसा. आनी ताकाच लागून म्हणजे न्यू एमएलए शूड बी एड्युकेटेड इन दीस टायप ऑफ ट्रेनिंग. म्हाका दिसता इन दीस 2 days ट्रेनिंग आनी विच इज रामभाऊ माळगी प्रबोधिनी घेता त्याचे इनॉग्रल सेशनाकूच आमी वेल एक्सपिरियन्स्ड पर्सन म्हणजे ज्याने गोयची विधानसभा सगळ्यात देशात पहिली विधानसभा पेपरलेस करपी राजेंद्र भाई आर्लेकर आसा ताका आमी सगळ्यांनी ताचे खूब खूब अभिनंदन करचे. कारण जो पयलो मान गोंय विधानसभेक तांच्यांनी मेळून दिलो. गोंय विधानसभा कोंकणींतल्यान चलची तिजो कामकाजूय बी पळयता की फाटलो आमचो एक्स एमएलए बाप विष्णू सुर्यावा हो एकटोच मनीस जो कोंकणींतल्यान प्रश्न विचारतालो आनी ताका उत्तराय बी म्हणजे कोंकणींतल्यान दिवची ही तेन्नाचे सभापती बाप राजेंद्र आर्लेकर. म्हणजे ज्या भाशेन कोंकणी मराठी आसत इंग्लीश आसत म्हणजे तुवें कोंकणींतल्यान प्रश्न विचारलो आसत जाल्यार ताका उत्तरूय बी कोंकणींतल्यानूच वयचें हो तांचो अट्टास आसतालो. म्हणजे तेद्या वेळार
परत बरेचशे फावटी मराठी उलयल्या उपरांत थंय चर्चिलाक एकदा दुखताले आमचे बाब सुधीर ढवळीकर हे मराठींतल्यान ऑफकोर्स इट इज आमी जेन्ना म्हणटा की कोंकणींतल्यान मराठींतल्यान इंग्लिशींतल्यान आमी काय कन्नडींतल्यान विचारूंक शकना ह्या तिनूय लँग्वेजींतल्यान आमी प्रश्न विचारपाक शकता ताजी उतरां आमकां त्याच लँग्वेजींतल्यान मेळची मदीं ट्रान्सलेटर हाडपाचोय बी एकदां हें जालो की चर्चिलाक मराठी कळना म्हणून ट्रान्सलेटर बसून ताका मराठी कोंकणींतल्यान ट्रान्सलेट करची होय म्हणजे ह्या मुद्दाम कित्याक सांगलें हांव स्पीकर आसतना ह्यो ज्यो सगळ्यो डिफिकल्टीज हांवें अनुभवल्या आनी म्हज्या 2 वर्सांच्या स्पीकराच्या काळात ज्या पद्दतीन म्हाका जे शिकपाक मेळ्ळें जो अनुभव मेळ्ळो म्हणजे एज अ स्पीकर म्हणून त्या पोस्टाचेर बसल्या उपरांत जो खरोखरूच सांगता म्हणजे त्या उच्च पदाचेर बसल्या उपरांत एक वेगळोच अनुभव आसा आनी एकदां आमी म्हणटा म्हणजे म्हाकाय पयलीं दिशिल्लें की खरेंच हांव स्पीकर जाल्या उपरांत त्या पदाक न्याय दिवंक शकतलो काय कितें बट त्या खुर्चेचोच गरिमा इतको आसा की त्या खुर्चेचेर बसल्या उपरांत ऑटोमॅटिकली आमी म्हणटा की त्या पोस्टात वता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजाच्या रोलान गेलो काय कोणी एखादो छत्रपती शिवाजी महाराजाच्याच रोलान आसता इट इज लायक दॅट म्हणजे त्या खुर्चेर बसल्या उपरांत आमी त्या सभापतीच्या पोझिशनाचेर वता आणि न्याय सुद्धा दिता आसतना बाब रमेश तवडकरान जे सांगले इट इज नेवर म्हणजे खंयचेच वाटेन बाबा रुलींग आसा किंवा ते अपोजिशन आसा हाच्या खातीर न्ही रुल्स अँड कंडक्ट बिझनेस हाज्या अनुसार हाज्या पयलीं कितलेशेच स्पीकर जावन गेल्या सिन्स फ्रॉम द फर्स्ट स्पीकर स्वर्गीय पापू शिरोडकर हांच्या पासून ते आतां पर्यंत हांची जर वळेरी काडून वचत जाल्यार हाज्या अनुसार डिफरंट रुलींग इट इज द रूल बुक हाज्या व्यतिरिक्त रुलींग दिल्ली आसा वेळच्या वेळार रुलींग दिल्ली आसा आनी वन ऑफ द बेस्ट स्पीकर म्हणूनय बी हांव सांगता की एक्स चीफ मिनिस्टर आणि एक्स स्पीकर प्रताप सिंग राणे हांच्यांनी स्पीकर पोस्टाचेर खूब बरें काम केल्लें आसा ताची रुलींग्स खूब बरी रुलींग आसा हांव परत सांगता कारण टायम टू टायम हांवें तेंचे रुलींग्स रेफरन्सीस वाचल्या पळयल्या आनी हांव जेन्ना स्पीकर आसतालो तेन्ना म्हणजे तेंच्यांनी स्वता एक दोनदा जेन्ना म्हाका सांगलें की ऑपोजिशन लिडर आमचे मायकल लोबो आमच्या मदीं आयल्या मागीर तेंच्यांनी वयरून बसचे नम्रता मनाक रिक्वेस्ट करता की तेंच्यांनी बुके दिवन तेंचें स्वागत करचें तेवढेच खुर्ची आपल्याक नम्रता स्वागत कर हांव स्वता स्पीकर आसतना हांवें मुद्दामून सांगलें की तांच्यांनी दिल्ल्यो रुलींग्स तेजो खुबशे फावटी एकदां तेंकाच तेंचो रुलींग हांवें परत एकदां याद करून दिल्या हांव मुद्दामून म्हणजे तांच्यांनी अक्षरशा ते बूक म्हाका काडून दाखयता हांवें सांगलें तुमीच दिल्लें रुलींग तुमी आतां परत एकदां ना म्हणटा अश्यो वेगवेगळ्यो गजाली आसा त्या खातीर बाय टेकिंग द रेफरन्सीस ऑफ द डिफरंट रुलींग आनी दीस इज सगळो ऑन प्रूफ आसा फक्त म्हाका खंत एकाच गजालीची जाता केन्ना हांव स्पीकर जाल्या उपरांत म्हाका दिसलें की सगळे रिकॉर्ड्स हे डिजिटलायज जावपाक जाय आनी ताच्या खातीर हांवें प्रयत्नय केलो कारण सगळे रिकॉर्ड्स डिजिटलायज जावपाची गरज आशिल्ली पण योगायोगात म्हणजे 63 असेंब्ली सुरू जाल्ली आनी ह्या सकयल्या ओल्ड असेंब्ली हांव एकदां केन्ना तरी ल्हान आसतना त्या असेंब्लीत पळोवपा खातीर म्हणून आयिल्लो एकदां केन्ना तरी एका मिनिस्टराकूय मेळपा खातीर आयिल्लो पण हांव स्पीकर जाल्या उपरांत हांवें ठरयलें की सगळे रिकॉर्ड डिजिटलायज जावचे सगळ्यो सीडी बिडी सगळ्यो रिकॉर्डाचेर उरचे म्हणजे जेणे करून इन फ्युचर फॉर द यंग जनरेशन एमएलएज तांच्या खातीर ते पळोवपाक रेफरन्सीस मेळचे बट व्हेरी सॉरी टू से हांगासल्यान थंय असेंब्ली जेन्ना शिफ्ट जाली तेन्ना तेंच्यांनी रिकॉर्डूच नश्ट करून उडयले खंयचेच रिकॉर्ड ना म्हाका आयकूनय वायट दिसलें की कोणी तरी सांगलें खंय ते उडे काडून उडयपाक गरज ना तेजी म्हणून म्हणजे आज जर तुम्ही भाऊसाहेब बांदोडकरांचें जर एखादें भाशण आयकतले म्हणजे एक्स मिनिस्टर बाब काशिनाथ जल्मी वन ऑफ द बेस्ट लेजिस्लेचर जे जावन गेले हांचे जर आमी भाशण आयकतले आसत जाल्यार ते रिकॉर्ड आमचे कडेन अवेलेबल ना खरें आसपाक जाय आसलें आनी हांव स्पीकर आशिल्लो तेन्ना हांवें सगळें प्रिजर्व करचें हाचे खातीर प्रयत्नय केल्लो बट व्हेरी सॉरी म्हणजे कोणी आनी कित्याक केलें हें म्हाका खबर ना बट हे जावन उपयोग ना सदोदीत हे डॉक्युमेंट्स जे आसा आतां म्हणजे राजेंद्र भाई जाल्या उपरांत ताच्या पयलीं बी म्हणजे आफ्टर असेंब्ली 2000 वयर येयल्या उपरांत आमी जे रिकॉर्ड्स मेंटेन करपाक सुरवात केल्या
हांवेंनी ते डिजिटलायझेशन करपाची म्हणून तेजी स्टार्ट केल्ली, बट ताच्या फुडें ते वचूंक ना. माय रिक्वेस्ट फॉर एट प्रेझेंट स्पीकर, आता आसा त्या डॉक्युमेंटाचें तरी डिजिटलायझेशन जावचें, जेणे करून फुडल्या 50 वर्सांनी बाबा कोण जर कोणाचें भाशण आयकपाक जाय, खंयची डिबेट आयकपाक जाय आसत जाल्यार ते दवरप हें गरजेचें आसा. हांवें मुद्दामून आमकां फाटले फावटी भाऊसाहेब बांदोडकरांचे आमकां एक फक्त तेजें ल्हानशें स्पीकर हें जाय, हांवें ऑल इंडिया रेडिओक एकदां बरयल्लें की तांचे कडेन तेंचे थोडेशे रिकॉर्ड्स आसा की तेंच्यांनी दिवचे, जेणे करून आमी केन्ना तरी आमचे फर्स्ट चीफ मिनिस्टर्स तांचें भाशण आयकपा खातीर आमकां जाय जाल्यार ते मेळचे. त्या खातीर गोवा असेंब्ली हॅज लॉंग हिस्ट्री फ्रॉम द 63 टू टील डेट. वेगवेगळे गोंय असेंब्लीतले म्हणजे पायंडे आसात, म्हणजे फुटून वचप, परत नवीन 15 दिसाचे 13 दिसाचे वेगवेगळी सरकार आसात. तेजो रेफरन्सीस सुद्दां म्हणजे वेगवेगळे असेंब्लीज वापरतात, अजूनही वेगवेगळे असेंब्लीज वापरतात, विच इज ऑन रिकॉर्ड एट प्रेझेंट. त्या खातीर सगळें डॉक्युमेंटेशन जावप हाजी गरजेची आसा. म्हाका दिसता त्या खातीर हांवें जर रुल्स रेग्युलेशन्स ह्या सगळ्याचेर उलयलो. द नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट इज एन कमिटी ऑफ द असेंब्लीज. तरी बरेचशे फावटी ऑपोजिशन आमदारांकूय बी ह्या सगळ्या कमिटीचेर रिप्रेझेंटेशन मेळटा. आमी आमदार म्हटलो काय म्हाका खंयचें कॉर्पोरेशन मेळटलें इतकेंच पळयता बरेचशे फावटी. एक तर हांव मंत्री जावपा जाय म्हणून पळयता, प्रत्येकाची इच्छा आसता नो डावट. हांव जेन्ना दुसरे फावटी निवडून येयलो पळय तेन्ना म्हाकाय दिसतालें की हांव मंत्री जावचो म्हणून, पण तेन्ना कळ्ळें की हांव मंत्रीच जावंक शकना. आतां म्हणलें कितें जाता तर जावली. म्हणून जे दिसा म्हाका सांगलें की तुवें म्हाका सकाळी फुडें सांगलें भाई की वचून तूं फॉर्म भरपाचो, तूं स्पीकर जावपाक. बरें म्हणलें आतां स्पीकर तर स्पीकर, पण हांव स्पीकर जालो. हांव फक्त हांवें कित्याक सांगलें तर आमी नेक्स्ट चॉयस पळयता तो कोणूच विचारना म्हाका खंयच्या कमिटीचेर दोतोर घालतलो काय म्हणून. स्पीकराकूय विचारना, म्हाकाय विचारना. आमी त्या कमिटीचो इम्पॉर्टन्स जो आसा पळय न्ही, हो कमिटीचो इम्पॉर्टन्सूच विसरले. म्हणजे फ्रॉम द पब्लीक अकाउंट्स कमिटी टू लास्ट लायब्ररी कमिटी पर्यंत देर आर ऑल टुगेदर 13 कमिटीज आर देर. ह्या 13 कमिटीचेरूय बी आमकां इतकें काम करपाक जाता जे कदाचित आमचे एक्स चीफ मिनिस्टर एंड देन अपोजिशन लिडर मनोहरभाई पर्रीकर, इवन जो प्रत्येक जण तुम्ही जर कमिटीचे काम काढून पळयचे आसत जाल्यार खंयच्याय मंत्र्याक एखाद्या धारेर धरपाक जाय आसत किंवा खंयचेय काम जर तुमकां करून घेवपाचें जर आसत जाल्यार दॅट कमिटी इज ऑल्सो द टूल्स, म्हणजे वी कॅन डू इट. तुमकां तुमचें स्वताचें काम आसत जाल्यार त्या कमिटीच्या पब्लीक अकाउंट्स कमिटी विच इज ऑलवेज chaired by the I think by the opposition leader म्हणजे that is one of the committee. त्या कमिटीच्या माध्यमांतल्यान म्हणजे वेगवेगळ्यो गजाली ह्यो ऑपोजिशनाच्यो आनी रुलिंगांतल्योय बी त्या पब्लीक अकाउंट्स कमिटी आसतली किंवा उरलेल्यो सगळ्यो ज्यो कमिटी आसतल्यो तातूंतल्यान ते जावपाक शकता. त्या खातीर being a good legislature you should participate in that debate discussions, participate जावचेच. ऑलवेज कॉलिंग अटेन्शन आसतलें, 0 hour मेन्शन आसतलें. आम्ही पळयता की सिनियर मेंबर्स जे उरता पळय न्ही तेच आपले 0 hours मेन्शन आनी हेच्या खातीर सातत्यात घालीत आसता. ज्युनियर मेंबर्सांक म्हणजे ऑपॉर्च्युनिटी मेळपाक जाय. आनी ताच्या उपरांतलो शेवटचो पार्ट विच इज एन स्टडी टूर फॉर द अंडर दॅट कमिटीज फॉर द डिफरंट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज आनी फॉर डिफरंट स्टेट्स. म्हाजें तर म्हणणें आसा की दुसरे असेंब्लीज कश्यो आमकां ड्युरींग माय टेन्युअर एज ए चीफ मिनिस्टर्स 2019 पासून तो आतापर्यंत आम्ही खंयच्याच आमदाराक टुराचेर धाडपाक शकलो ना बिकॉज ऑफ कोविड. इट वी नॉट गॉट द ऑपॉर्च्युनिटी बट दिस इज द रायट टाइम. म्हणजे आफ्टर द असेंब्ली सेशन्स ह्या फावटीचे सगळ्यात व्हडले सेशन आसा. म्हणजे आम्ही 11 जुलैक सेशन सुरू करता ते 12 ऑगस्ट पर्यंत चलतले. ह्या एका म्हयन्याच्या सेशनाच्या उपरांत कमिटी बी स्पीकर डिक्लेअर करतले आपूण खंयच्या कमिटीचेर पडल्या. ऍटलिस्ट म्हणजे इयरली तेज्यो 3 ते 4 तरी मिटिंग्स जावपाक जाय. ताच्या समोर मॅटर्स येवपाक जाय. कमिटीची मिटिंग चेअर करता तेणी मिटिंग आफोवपाची गरज आसा आनी मिटिंग घेवपाची गरज आसा. तुमच्या प्रत्येक कमिटीच्या अंडर 4-4, 5-5 जण एमएलएज आसतले आनी त्या एमएलएक आफोवन तुमी तो डिस्कशना विशय घेवपाक जाय. लेजिस्लेचर सेक्रेटरी एंड कन्सर्न डिपार्टमेंट सेक्रेटरी विल गाईड यू रिगार्डिंग दॅट. यू हॅव द राईट टू कॉल द कन्सर्न सेक्रेटरी देअर. म्हणजे एमएलए जो राईट कन्सर्न सेक्रेटरी आनी लेजिस्लेटिव्ह सेक्रेटरीक आफोवपाक उरता तो बींग एज अ कमिटी चेअरमॅन तुम्ही थंय ताका आफोवपाक शकता. थंय ताका सांगू शकता किंवा हे आपल्या कमिटीच्या फुडें आयिल्लो विशय आसा तूं तुज्या कन्सर्न मिनिस्टराक सांग आनी हो करून घे म्हणून. पण त्या कमिटीन डिस्कशन्स केल्या उपरांत म्हाका दिसता हाजो उपयोग खूब बऱ्या पद्दतीन करपाक शकतले. हांवें जेन्ना म्हटलें की स्टडी टूर
This time you have already speaker उलयला की you arrange the study tour for the legislature study also and for the rest all the departmental study also. Rural development सारकिलो विषय असतलो. I think in Gujarat, Madhya Pradesh, even though in sometime in Rajasthan also, rural development खूप मोठे काम या स्टेटीनी केल्ले आसा. ते जर आमी वचून पळोवपाक शकले आसत किंवा जर पळोवपाक शकले आणि ते आमी हांगा इम्प्लिमेंट करपाक शकले, स्पेशली इन द ट्रायबल डिपार्टमेंट्स, रूरल डिपार्टमेंट्स किंवा अदर इन द डिफरंट कॉर्पोरेशन्स, अशा पद्धतीची खूप कामां जी वेगवेगळ्या स्टेटीनी खूप बऱ्या पद्धतीन चलता, तिजो उपयोग जर आमी हांगा करपाक करून घेवपाक शकले जाल्यार ताजोय फायदो आपण आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीन करून घेवपाक शकतले अशें म्हाका दिसता. आणि ते सगळ्यांनी करून घेवचे डेफिनेटली की तुम्ही सगळे जाण जे न्यू MLAs आसा, इवन दो द ओल्ड MLAs आसा, इवन मिनिस्टर्स आसा, आयच्या ह्या 2 दिसाच्या सेशनाचो जे पुरेपूर फायदो करून घेतले, डिबेट डिस्कशनात भाग घेतले. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी इज एन ओल्डेस्ट संस्था जी अशा पद्धतीचे प्रोग्राम्स ऑर्गनायज नॉट ओनली इन द महाराष्ट्र बट डिफरंट स्टेटीची आणि डिफरंट पार्टीची. जर कोणी सपोज जर लेबल जर तांकां फक्त बीजेपीचे म्हणून जर केला असत जाल्यार चुकीचो समज आसा. इवन दो वेगवेगळ्या स्टेटीनी अपोजिशन्स जे आसा ते सुद्धा तांच्याकडे येवन रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ह्या संस्थेत येवन तांच्याकडल्यान अशा पद्धतीचे सेशन्स जाता. Time to time they are giving the training not only for the MLAs but for also for the MPs आणि councillors, पंच, सरपंच. माझो या संस्थेकडे since from the 2008 पहिले फावटी वचपाचो योग आणि पहिले फावटी ट्रेनिंग घेवपाचो योग म्हाका रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी 2008 आयलो. म्हाका दिसता तुमची जर सगळ्यांची तयारी आसत जाल्यार केन्ना तरी 1-2 दिसाचे सेशन आमी तांच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मुंबय हांगासरूय ऑर्गनायज करपाक शकता, जेणे करून हांव म्हणटलो की फुडली ट्रेनिंग आमी विशेष करून जो रुरल डेव्हलपमेंटाचो विषय घेतलो, इट इज गव्हर्मेंट ऑफ इंडिया, इट इज लिंक विथ द गव्हर्मेंट ऑफ गोवा. ह्यो ज्यो डिफरंट स्कीम्स आसात, डिफरंट प्रपोजल्स आसात, हाव वी कॅन इम्प्लिमेंट इन अवर मिनिस्ट्री अँड हाव वी कॅन इम्प्लिमेंट इन अवर कॉर्पोरेशन्स, हाजो आमी खूप बऱ्या पद्धतीचो कार्यक्रम घडोवन हाडपाक शकता. बट आयचो जो कार्यक्रम आसा इज विशेष करून for the rules of the procedure and conduct of the business in the Goa Legislative Assembly. Different speakers हांगासर येवपाचे आसा. They are the well experienced speaker. त्या खातीर वेगवेगळ्या असेंब्लीनी ह्या वेगवेगळ्या असेंब्लीचो रुल्स हे वेगवेगळे असतात, बट ताजोय उपयोग आमी कशा पद्धतीन करून घेवपाक शकता हे सगळ्यांनी समजून घेवपाची गरज आसा. निश्चितरित्या ह्या 2 दिसाच्या ट्रेनिंगाचो फायदो फुडल्या 1 म्हयन्याच्या असेंब्लीत सगळे जाण, आणि जेन्ना एखादो आमदार विथ रूल खंयचो एखादो आपलो विषय मांडटा तेन्ना म्हाका दिसता खूप स्पिकराकूय बरें दिसतलें, तुमकांय खूप बरें दिसतलें किंवा आपूण बाय युजींग द रूल बुक आपूण तो विषय मांडलो. हे फाटल्या हांव 10 वर्सांक पळयता म्हणजे खूप कमी आमदार आसतले जे ह्या रूल बुकाचो यूज करून आपले विषय मांडटात. कारण हांवें आमदार म्हणूनय अनुभवलो, स्पीकराच्या पोस्टार वचूनय पळयलें आणि मुख्यमंत्री आसतनाय पळयता. म्हणजे बाय द वे रोहनान खूप बऱ्या पद्धतीन म्हणजे ऑपोजिशनान आसतना आणि रुलिंगान आसतनाय बी दोनूय गोष्टींचो तो खूप बऱ्या पद्धतीन उपयोग करपाक शकलेलो आसा. इवन दो द सुभाष फळदेसाय होय बी खूप बऱ्या पद्धतीन ऑपोजिशन रुलिंगान आसतना सुद्धा म्हणजे आपूण कसो खूप बऱ्या पद्धतीन उलोवपाक शकता हे 2012 ते 17 हेच्या पर्यंत त्यांनी दाखयले आसा. त्या खातीर आपूण रुलिंगान आसलो जाल्यार आपूण एखाद्या मंत्र्याचेर कसो उलयतलो काय म्हणून हाजो प्रश्न पडूंक शकना. पण रुलिंगान आसतना सुद्धा एखाद्या मंत्र्याक जर कितें विचारपाक जाय आसत जाल्यार आपूण रूल बुकाचो विचार करून खूप बऱ्या पद्धतीन विचारपाक शकता. आणि म्हाका दिसता आमदार कितलो इफेक्टिव्ह हे दाखोवपाची संद आमकां असेंब्लीन सोडली जाल्यार दुसरे कडेन मेळना. रणतले आलोवपाक हांव खरेंच सांगता तुमकां, दुसरे कडेन मेळना. आमदार कितलो इफेक्टिव्ह हे जर दाखयतलो आसत जाल्यार असेंब्ली होच प्लॅटफॉर्म आसा. त्याची प्रत्येकाचें म्हणणें आसा की असेंब्ली चड दीस आसची आनी असेंब्लीत कसो एक्सप्रेस करता. नो डावट म्हाजें म्हणणें की बेश्टोच बोवाळ घातलो असो न्ही. आमचो रेजिनाल्ड सगळे करतात पण मातसो बोवाळ चड करतालो. ऑफकोर्स ही इज ऑल्सो व्हेरी गुड MLA. तो रुल्स सगळे प्रोसिजर सगळे फॉलो करता, पण एक दीस केन्ना मातसो चड उलयतालो. इज माय गुड फ्रेंड.
ऑपोजिशनान आसतनाय बी त्या खातीर बट तेजो बरो उपयोग कसो करतले हे जर सगळ्या आमदारांनी जर निश्चित रित्या तेजो फायदो केलो आसत जाल्यार आमी खूब बऱ्या पद्दतीन म्हणजे हांव मुद्दामून पयले फावटी एमएलए जालो जाल्यार दुसरे दीस खंयतरी म्हाजी बारीकशी बातमी येता काय म्हणून हेचो विचार करतालो बारीकशा खंयतरी डॉक्टर प्रमोद सावंतान हो इश्यू रेज केलो येता काय कितें हाजी वाट पळयताले म्हणून त्या खातीर नव्या आमदारांनी व्यवस्थित रित्या दुसरे दिसा आपलो मांडलेलो विशय पेपराचेर येवपाकूच जाय अशा पद्दतीचो तो विशयूय आसपाक जाय म्हणून हांवें सांगलें की रुलिंगान आसतनाय विशय येवपाक जाय असो जाल्यार तो खूब बऱ्या पद्दतीन तुमी एक्सप्रेस करूं शकता आय थिंक रामभाऊ माळगी प्रबोधिनी राजेंद्र भाई आर्लेकर तुमकां खूब बऱ्या पद्दतीचें मार्गदर्शन करतलेच पण उरलेल्या 2 दिसांच्या प्रत्येकाचो फायदो तुमी सगळे जाण करून घेतले आयच्या परत एकदा फॉर द स्पीकर रमेश तवडकर सेक्रेटरी नम्रता उलमन आणि एंटायर टीम हे फुडल्या ह्या 2 दिसांकूच न्ही तर फुडल्या म्हयनोभराक ते सगळे जाण सरकाराक सहकार्य करतले हाची अपेक्षा करता आणि माझी 2 उतरां सोंपयता देव बरें करूं Thank you, Honorable Chief Minister, sir. Thank you, Honorable Chief Minister, sir, for that inspiring and motivational address. And to all the MLAs, Rambhau Malgi Prabodhinintu तुमगेल स्वागत आसा. आमी वाट पळोवन बसतात. I will now invite the Honorable Leader of Opposition, Shri Michael Lobo, to come up on the dais. Shri Michael Lobo. Goa Legislative Secretariat and Rambhau Malgi Prabodhini हे संस्था जी आयचो ट्रेनिंग प्रोग्राम फॉर गोवा लेजिस्लेटिव्ह सेक्रेटेरिएट जो घडोवन हाडला तेका उपस्थित आमचे चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत आमचे गोंयचे आणि हिमाचलचे गव्हर्नर श्री आर्लेकर जी आमचे स्पीकर ऑफ गोवा लेजिस्लेटिव्ह असेंब्ली तावडकर जी आमचे निलेश काब्राल मिनिस्टर फॉर लेजिस्लेचर and other dignitaries who is present over here, all the ministers, MLAs, newly elected MLAs of Goa Legislative Assembly. आज हो जो प्रोग्राम घडोवन हाडला तो खूब महत्वाचो प्रोग्राम आनी डिमांडूय हेचो ऑपोजिशन एमएलएन केल्लो स्पीकरा कडेन गेल्ले डिलायला लोबो गेल्ले आमचो केदार नायक गेल्लो बाकीचे आमदार गेल्ले आनी सांगले की आमकां हो तुमी जो प्रोग्राम दिला फाटल्या दिसांनी एक प्रोग्राम जालो असेंब्लीन आनी थिंगा सांगले की हो 1 डे प्रोग्राम आहा म्हणून तो खूब कमी टायमाचो प्रोग्राम आसलो आनी तेणी सांगले आमकां 1-2 दीस सेशन तुमी दिवचे म्हणून आनी स्पीकरान ते मान्य केले लेजिस्लेचर सेक्रेटरी नम्रता उलमनान सगळे आमदारांकूय फोन केले आनी सांगले इट्स अ गुड थिंग ट्रेनिंग प्रोग्राम जावपाकूच जाय आनी म्हाका दिसता चीफ मिनिस्टरान जे आतांच सांगला की वेदर इट वॉज रोहन खंवटे ऑनरेबल मिनिस्टर आतां आहा पळय तो आदी ऑपोजिशनान आहलो आमचो सुभाष फळदेसाय आसूं इवन आय वॉज देर एट दॅट पर्टिक्युलर टायम इन द रुलींग बट वी put cautions before the government and तेजो आन्सरूय आमी घेतलो आणि wherever there were issues and problems आमचो आर्लेकर जी स्पीकर आहले आणि तेणे आमकां ऑपॉर्च्युनिटी दिली though it was going against the government जे आमी कॉलिंग अटेंशन हाडली जी आमी क्वेश्चन हाडली क्वेश्चनाचेर डिबेट जाले though it was going against the government he gave us the opportunity to speak. He gave us the opportunity. He told the government to answer it. He gave time for us to speak, for the government also to answer. And finally, things were resolved. म्हाका दिसता जो तर प्रत्येक आमदार आपले
कॉन्स्टिट्युएन्सीचे आणि गोंयचे इश्यू असे घेवपाक लागलो जाल्यार खुबशे प्रश्न जे आहा जे आयज गोंयान खूब वाटेनसून वयर सरता, वेगवेगळे प्रश्न आसूं ते खंयचे डिपार्टमेंटाचे आसूं, गोंयचे हितान आसूं, आनी ते जायना, खंय तरी उरले शिरकोन ते प्रश्न घेवन तेजो सारको जबाब मागीर सरकारा कडल्यान जाल्यार हे प्रश्न येता ते काळान सुटावे जातले. आनी हो रायट आमकां मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणून मेळिल्लो आहा. आनी म्हाका दिसता परफॉर्मन्स जे चीफ मिनिस्टरान सांगला हांव मान्य करता, हे असेंब्लीन जावपाक जाय आनी तितूनसूनच आमी वयर सरल्या. गेली पयली 5 years, मागीर 2.5 years एज MLA डेप्युटी स्पीकर आनी मागीर एज अ मिनिस्टर, तितून आमी वयर सरलेले आहा. वी हॅव लर्न आनी जे रुल्स आहा ऑफ प्रोसिजर ऑफ कंडक्ट ऑफ द हाऊस हे म्हाका दिसता आमी एवरी डे सेशनाक येताना आमी वाचपाक जाय ते. आनी एज पर दॅट ओनली वी हॅव टू स्पीक. थोडे जाण एक एग्जाम्पल दिता हांव. आतां गव्हर्नर एड्रेस पयले स्टार्ट जातले, गव्हर्नर एड्रेसाचेर रिप्लाय. थोडे जाण कितें उलयता रिप्लायाचेर आनी खंयचोच सब्जेक्ट काडटा. आमचे शेतान उदक भरला म्हणटा, कोण म्हणटा व्हांव भरल्या, कोण म्हणटा दोंगरा गेली झाडां घातली. म्हाका दिसता वी नीड टू अंडरस्टँड. आनी ह्या सेशनान सगळ्यांनी शिकपाक जाय गव्हर्नर एड्रेस रिप्लाय म्हणजे कितें, जे गव्हर्नर उलयला सब्जेक्ट्स आनी तेचे भायर जे सब्जेक्ट आहा जे इम्पॉर्टंट आहा गोंयचे हितान तो उलोवंक जाय आसलो आनी ते स्कीप जाल्ले आहा, म्हणजे एड्रेस जावना. तेचेर म्हाका दिसता आमचे सगळ्या आमदारांनी भासाभास करपाची गरज आहा आनी सरकाराचे नोंदणी काडून दिवपाची गरज आहा. आनी सेम वे तेजे उपरांत रिप्लाय टू बजेट स्पीच जे मुख्यमंत्रीन केल्लो आहा तो फुडल्या येता त्या काळान अप टू द फायनान्शियल इयर एंडिंग जे पयशे तेणे घातले प्रत्येक खात्यांनी, प्लस जे कितें कितें तो फाउंडेशन स्टोन ले करपाचो आहा, खंय इनॉग्रेशन करपाचो आहा, ते सगळे बरयल्ले आहा तेजेर. यू हॅव टू गो थ्रू इट ट्वायस, 2 फावटी तरी थिंगा ते हेचेर सब्जेक्टांचेर सगळ्या आमदारांनी वचपाची गरज आहा. आनी जे कितें करूंक शकता सरकार, पयशे आहा वा ना, मायनिंगाची जे पयशे येवपाचे आहा भितर ते येतले वा ना, मायनिंग लिजीज ऑप्शन जातले वा ना, पयशे येतले वा ना, हे सगळ्याचेर भासाभास जावपाची गरज आहा. आनी सरकाराक कॉर्नर करपाची गरज आहा, ग्रील करपाची गरज आहा ऑन वेरियस इश्यू इन्क्लुडिंग मायनिंग, because that is the subject where the money will come inside. And I feel that this type of sessions are very much required. Though our opposition had first said that we will boycott it for a reason that it shouldn't have been held in a 5-star hotel, because finally the money which is there, which goes from the budget head of the secretary legislature. इतलेच आमचे एक तितून या आहले सगळ्या आमदारांचे की हे सेशन जे आहा हे आमच्या असेंब्लीनूच जावचे आहले. आमचे बरे कॉन्फरन्स हॉल आहा आनी आमचो रिक्वेस्ट स्पीकराक, वी वर नॉट अगेन्स्ट this particular training session, sir. It was very much required and we thank you for giving us this opportunity for this session. But only our reservation of all the opposition MLAs was that it should have been held in our conference hall of the legislature wing, and there is ample arrangement of food also, means ye ha dining hall ha sagle ha, where we take the session for 30 days and there was nothing beyond that. खूप हेचेर चर्चा चालू हा व्हॉट्सएप ग्रुपाचेर, या चेंज इन एनवायरमेंट सीएम म्हणटा. But finally it comes to money. That was the only thing which was raised by our opposition. There was nothing beyond that. And I thank the speaker and also the chief minister and the legislature secretary Narmata ji for holding this session. And next time you can have it in the legislature so that we save that money. Thank you very much. God bless. Thank you, Michael Logoji, and thank you for also showing your support for this training program. I would now invite the Honorable Governor of Himachal Pradesh, who has also been the former Speaker of Goa Assembly, to please share his thoughts with us.
With a big round of applause, I would request the Honorable Governor of Himachal Pradesh. गोवा विधानसभेच्या सचिवालय आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मुंबई हांच्या वतीन सगळ्या आमदारांच्या प्रशिक्षणाचा हो एक वर्ग शिबीर म्हणूया असो हो कार्यक्रम ताज्या खातीर आमी हांगासर सगळे जाण एकठांय आयिल्ले आसात. म्हाका ह्या कार्यक्रमाक मुद्दम आपयल्या बद्दल ह्या दोनूय संस्थांचो गोवा विधानसभा ताजे सभापती तांचे सेक्रेटरिएट आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी हांचे हांव आभार मानता. म्हाका मुद्दम हांगासर येवन एक आनंद ह्या खातीर जाता की आमी सगळे जाण परत एक फावट म्हाका सगळेच चेहरे जे आसात सगळेच हे म्हजे बरोबरचे अशे दिसपाक लागले. एका अर्थान म्हजे होम कमिंग असं काय कितें अशें म्हाका दिसलें. पॉलिटिकली नाही मातशें सगळ्यांक आतां बरें दिसलें. पण घरान आयलो म्हज्या अशें म्हाका दिसलें आणि म्हणून चड करून हांव वेळ काडून मुद्दम हांगासर आयिल्लो. आयच्या ह्या प्रशिक्षण वर्गाच्या कार्यक्रमाच्या निमतान व्यासपीठाचेर आसात आमचे हांगासरले गोवा विधानसभेचे सभापती म्हजे मित्र मान्य रमेश तोगडकर, गोयचे आमचे मुख्यमंत्री मान्य प्रमोद सावंत, हांगासर आमचे